प्रेरणास्थान असणारे आमचे जगदीशजी पाटील सरांचा गोड आवाज ऐकूयात या मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. हॅलो चेक वाईट बॉल. पंच इशारा करत असताना थँक्यू सो मच विश्वासजी केणे आमचे समालोचक मॅन फ्रॉम टिटवा. एकूण धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 3 धावा आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये. थोडा आवाज कमी करा डगआउट कक्षेच्या बाहेर. फटका चांगला यावेळेस मात्र फिल्डर दूरवरती आहेत. अंतर चेस करता येणार नाही आहे आणि चेंडू गेलाय सीमा पार. दणदणीत चौकार. तर ही स्पर्धा पाहतोय आपण नवलाई देवी चषक 2024 दैदिप्यमान आयोजन पहा मिळतं आणि आज सुपर संडे मध्ये अंतिम दिवस या स्पर्धेचा. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न चेंडू अगदी एष्ट्यांच्या वरून जात असताना पाहायला मिळालं. डॉट बॉल. गोलंदाज पाहतोय पहिलं षटक पॉवर प्लेचं कल्पेश सुर्वे यांना पाहतोय. खरं तर एक चांगला गोलंदाज आहे. पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करावी हे कल्पेशला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड डिलिव्हरी. 2 चेंडू डॉट फेकले. सुरुवातीला एकेरी धाबा आल्या त्याच्यानंतर एक चौकार आणि आता 2 चेंडू लागोपाठचे डॉट जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी होत असताना पाहतोय. खेळाच्या आपण पूर्वार्धामध्ये आता अर्थातच पहिल्या अंकामध्ये आहोत आणि पहिला अंक सुरू आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू येतो मिड ऑफच्या दिशेला आणि तोपर्यंत त्याच्यावरती एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त झाली आहे. एकूण धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहा मिळतो. एकूण 8 ही धावसंख्या स्कोरबोर्ड वरती. अतिशय चांगली स्पर्धा सर्वांना एकत्रित करून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका चांगला आहे. चेंडू चालला डीपेक्सच्या कव्हरला. फिल्डर धावतात मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल दुसऱ्या टप्प्यावरती सीमा पार. दुसरा चौकार. डीजे दिलदास आमचे दिलदास आहेत. दिलदार व्यक्तिमत्व. गेली कित्येक वर्ष या मैदानाशी आणि त्यांचं एक अनोखं नातं राहिलंय की जेव्हा जेव्हा येथे स्पर्धा भरवल्या जातात ना तेव्हा ते नेहमी त्यांची उपस्थिती असते. आणि लक्षात ठेवा टीम फिल्डिंग करणारा संघ 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायला पाहिजेत. जर नाही फेकली तर एक फिल्डर आतमध्ये येईल शेवटच्या ओव्हरमध्ये. हे लक्षात ठेवा. फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय सिंग विठ्ठल रुक्मिणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ही स्पर्धा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका
अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते. आयोजकांचा आपण आभार मानूया की ज्याने खूप मेहनत करून सर्वांना एकत्रित आणण्याचं काम केलंय. ओ फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल आउट ऑफ पार, सिक्सर. षटकाराला फलंदाज आपण पाहतोय अमोल यांच्या बॅटमधून. अमोल भोसले एक चांगला प्लेअर आहे. त्याची खेळण्याची जी हातोडी आहे ना ती सांगते की हा किती चांगली बॅटिंग करू शकतो. त्याचा उभा राहण्याचा वेगळा अंदाज पाहायला मिळतो आपल्याला. फटका अगदी चांगला विसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंगॉनच्या वरून पूर्णपणे मनगटातली ताकद त्याने आजमावली आणि या 6 धावा. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार चौकार होते. यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. पंच बॅटचा इशारा करत असताना 1 धाव अवांतर. फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का डीजे. वन डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहा मिळतात. रोहित पवार यांना पाहतोय. एक भारदार शरीरयष्टी असलेला खेळाडू. आल्या आल्यास मात्र बिग शॉट घेण्याचा प्रयत्न. गोलंदाज पुढे सरकलाय आणि एकेरी धाव लेगबाजच्या स्वरूपामध्ये धाव प्राप्त झाली आहे. एकूण धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहा मिळतोय 20 रन्स. सेकंड वर प्रोग्रेस. 4 ओव्हरचा मॅच आहे. पहिल्या 3 षटकासाठी 15 मिनिटाचा अवधी. हे लक्षात ठेवा. टाइम इज मनी. वेळेची किंमत करा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला जातो. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. वेगाने चेंडूवरती आल्यात आणि तोपर्यंत एकेरी धाव प्राप्त झाली आहे. आज जर वातावरण पाहिलं तर सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी पाहिलं तर आज मैदानावरती ऊन आणि सावलीचा खेळ लपंडाव सुरू आहे. कारण आज गेल्या 2-3 दिवसापासून पाहतोय आपण कुठे ना कुठेतरी पाऊस होतोय. परफ्यूम डिलिव्हरी. अत्यंत चांगला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंपला कव्हर केला. थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाजाचा. सेकंड ओव्हर मध्ये येत असताना मयूर उतेकर यांना पाहतोय. चांगली गोलंदाजी करत असताना अद्यापर्यंत मोठे पटके खेळण्यापासून या ओव्हरमध्ये त्यांना थोडस दूर ठेवलं जातोय. पुन्हा एकदा गुड डिलिव्हरी. अतिशय चांगला चेंडू. भन्नाट मारा पाहा मिळतोय आणि गोलंदाजाला नेमकं हेच करायचं असं. दिशेवरती कंट्रोल, स्टंप टू स्टंप गोलंदाजी ते करणं फार महत्वाचं असतं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धाबा आहेत त्या 21 धाबा. नेक्स्ट मॅच साठी आपण रिपोर्टिंग करा. तिसरा सामना आपल्याला
पाहायला मिळेल. जे हनुमान वाकण विपक्ष आई गावदेवी जननी माता चरई या दोन संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करा. आणि प्रत्येक टीमच्या कॅप्टनला विनंती राहील की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यावं. ओ फटका चांगला आहे, हवेत खेळल्यात, फिल्डर आल्यात आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर दोन दोन फिल्डर होते. एकीकडे पाहिलं आपण दिनेशला, दुसरीकडे कल्पेश वेगाने चेंडूवरती आले, मात्र चेंडू गेलाय सीमा पार. पहिल्या वर्ष 2 या चालू आहेत नाही लिहा. सॉरी, सामना असेल तो समरभूमी तुर्बे विपक्ष कालभैरी वाकण धामणची वाडी या दोन टीम मध्ये सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होते. थोडासा फेरबदल केला जातो या सामन्यामध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, चौकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर एकेरी दाबा, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, रनआउटचा धोका. यस, रन आउट, फलंदाज बाद, सेकंड विकेट डाऊन. रनआउटची विकेट गेले आज दरम्यान. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू निलेश पवार. निलेश पवार यांना पाहतोय आता. एकूण स्कोर झालाय तो 27 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न, यावेळेस फलंदाज बाद होतात. आणखीन एक फलंदाज बाद झाले. लागोपाठचा दुसरा धक्का, अगोदर रनआउट आणि आता फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. समरभूमी तुर्बे विपक्ष श्री कालभैरी वाकण दामणीची वाडी या दोन संघामध्ये सामना असेल. सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो दोन संघामध्ये. यावेळेस फटका चांगला, स्वीट साऊंड, फिल्डर आल्या दूरवरून. हो हो, त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे निघून जातोय, कारण फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती. मिळतील 4 धावा. पुन्हा एकदा बिग शॉट, फटका फसलाय की काय, फिल्डर डाऊन दी बॉल, डीप मिड विकेटला झेल स्वीकारला जातोय, धक्का लागतोय तो तिसरा.
30 धावसंख्येवरती धक्का लागलाय तो 5 बाद झालेत. पुन्हा एकदा कॅचचा कॉल आणि कॅच ड्रॉप. झेल टिपण्याची नामी संधी होती अगदी डीप मिड विकेटला. 2 रन्स मिळाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अगदी कोलवर टप्प्याचा बॉल समोर ड्राईव्ह केला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला तामेल पहा मिळतो आणि या 2 धावा कंप्लीट होत असताना 34 धावा. बॅक टू बॉलर्स नाहीये. रन्स मिळणार नाहीये. शेवटचं षटक आहे. या ओव्हरमध्ये थोड्याशा धाबा येणं गरजेचं राहतील. गावदेवी क्रीडा मंडळ गावकर कोंड या संघाला पाहतोय आपण बॅटिंग करत असताना पुढे आल्या. डान्सिंग डाऊन द विकेट केल्यात आणि ते आणखीन एक डॉट बॉल. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. समरभूमी तुर्बे आणि सी काल बैरी वाकण दामणेची वाडी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण या षटकानंतर टॉस करू. लेग स्टंप. एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये मिळाली. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरमध्ये धावा बनवल्यात ते एकूण 36 लक्ष टार्गेट आहे ते 36. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आले. टॉस करू. दामणीची वाडी टीमचे कॅप्टन या लगेच. आपण जास्त वेळ करू नका. ऑलरेडी आम्ही तुम्हाला सूचना दिल्या होत्या की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. यस आल्यात कॅप्टन. कोतवालगावचे डॉक्टर साहेब संतोषजी जाधव डॉक्टर साहेब त्यांच्याच शुभ असे आपण टॉस करूया 2 टीम मध्ये. डॉक्टर साहेबांच्या शुभ असे आपण टॉस करतोय. टेल आलाय. समरभूमी संघ आपण टॉस जिंकला या कशाला पसंती द्याल? बॅटिंग फर्स्ट आम्ही घेणार आहोत. बऱ्याच वेळेला पाहिलं जातं की जेव्हा टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन फिल्डिंग स्वीकारते. आता तुम्ही बॅटिंग स्वीकारलं याचं कारण? बॅटिंग ऑर्डर चांगला आहे त्यामुळे बॅटिंग आम्ही पहिली करू. संघामध्ये असे कोणते फलंदाज असतील की ज्यांच्यावरती पूर्ण भरोसा ठेवून ते चांगली सुरुवातीला बॅटिंग करतील? अतिश आहे, लवेश आहे, प्रशांत आहे, बाला आहे. असे चांगले फलंदाज आमच्याकडे खूप आहेत. आज ही स्पर्धा पाहतोय आपण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पोलादपूर तालुका यांच्या वतीने. काय सांगाल या स्पर्धेविषयी? खूप चांगलं आयोजन आहे. कालपासून आम्ही स्पर्धा बघत आहोत. आज देखील चांगलंच होईल सर्व आणि ह्या स्पर्धेचा आमचे सर्व खेळाडू आनंद घेतील. ओके थँक्यू. वाकण टीमचे कॅप्टन आमच्या समवेत आहे. आपण जर टॉस जिंकला असता तर मग काय? आम्ही क्षेत्ररक्षणच घेणार होतो. आता फिल्डिंग करायचं. विपक्ष टीमला बॅटिंग करत असताना कमीत कमी किती धावांवरती थांबवाल आपण? आम्ही 35-40 पर्यंत थांबायचा प्रयत्न करू. मग असे कोणते गोलंदाज असतील की ज्यांच्यावरती गोलंदाजांची भिस्त असेल? असे आहेत 2-3 गोलंदाज आहेत त्यांच्यावरती आहे. काय म्हणाल एकंदरीत आयोजन करणं आता साधी सोपी गोष्ट राहिली नाहीये आणि त्यातल्या त्यात एवढ्या संघांना एकत्रित जमवणं ही फार मोठे आव्हान चॅलेंज आहे. आयोजन तर खूप चांगलं आहे. कालपासून बघतोय प्रॉपरली 4 ओव्हरच्या मॅच होत आहेत. सर्वांना प्रॉपरली खेळायला भेटत आहे. अंपायर डिसिजन वगैरे सर्व व्यवस्थित आहे. ओके थँक्यू. तर निश्चितच दोन्ही कॅप्टनची प्रतिक्रिया होती. नेक्स्ट मॅच आपण मध्ये त्यांना पाहणार आहोत. तर तुर्तास जाऊया. खेळाचं पहिलं सत्र संपल्यानंतर सेकंड इनिंग मध्ये आवाज ऐकायला मिळेल आमचे विश्वासजी केणे यांचा आवाज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. धन्यवाद जगदीशजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकलात. सातत्याने विचार केला तर अनेक
वर्षांचा अनुभव त्यांना देखील आहे. आणखी अनेक स्पर्धामध्ये ते देखील येतात. आपण लगेच सलामीचे बॅटर्स पाठवा मित्रांनो, कारण की आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आपणास मेगा फायनल देखील खेळवायचे. त्या अनुषंगाने आपण थोडंसं स्पीडअप करा. मताच्या आतमध्ये संघ आपण पाहतोय श्री विठ्ठल रुक्मिणी रानवडी आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड या दोन संघादरम्यान, या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण मधाच्या आतमध्ये पाहतोय आणि त्या अनुषंगाने इथे मात्र तसा खेळ देखील केला जाईल. पुढील मॅच आपण पाहणार आहोत समरभूमी तुर्भे त्यांच्या अगेन्स्ट श्री कालभैरी वाकण धामनेची वाडी या दोन दिग्गज संघादरम्यान. आपण सजरा दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. शोध गुड गेम, शोध क्वालिटी क्रिकेट. सलामीची पेर मधाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र दाखल होतील, परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राकेशला आपण पाहतोय. राकेश सज्ज झालाय. गणेश असेल स्ट्राईक एंडला एज अ बॅटर आणि नॉन स्ट्राईक एंडला एज अ बॅटर राजला आपण पाहणार आहोत. सुंदर अशी स्पर्धा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका यांच्या आयोजनातून सुंदर असं नक्कीच नियोजन पाहतोय. नवलाई कोतवाल क्रिकेट क्लब यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला आणि नवलाई देवी चषक 2024 हे पर्व पहिलं आपण मधाच्या आतमध्ये पाहतो. अशा दिवसातील ही दुसरी मॅच आणि पुनश्च आपण करूयात आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष अधिक स्वागत. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी आपल्याकडे 15 मिनिटांचा अवधी असेल. शेवटच्या षटकामध्ये अथवा आपणास एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल, या गोष्टीची आपण नक्कीच दक्षता घ्यायची. मॅचला देखील सुरुवात होते. आपण पाहिलं तर गणेश आणि राज ही सलामीची पेर मधाच्या आतमध्ये धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. अवघ्या 36 धावांचं लक्ष आणि नक्कीच तशा पद्धतीची कामगिरी देखील करावी लागेल. समरभूमी तुर्बे आणि श्री कालभैरी वाकण धामनेची वाडी आपण सजरा पुढच्या मॅच साठी. केम ऑन, लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू हाताला जाईल. गोलंदाज राकेश ऑन द मार्क, राईट अमर द विकेट ना अभिषा समालोचन कक्षाच्या एंड करणार. हो, पहिला चेंडू लो फुल टॉस होता. आडवा बॅट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडेसे मिसफील करतात आणि तत्पर ही 2 धावा धावफलकावरती लगेचच जोडल्या जातात. सिंगल होती, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटकट होते आणि तेच नक्कीच दर्शवताना आमचे पंच देखील पंचांची फार मोठी भूमिका कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिली आणि आज देखील तशाच पद्धतीची भूमिका नक्कीच आपल्या संवेद पार पाडली जाते. काल आपल्या संवेद आवाज बदलापूरचा, व्हॉइस ऑफ बदलापूर श्रावण होते, आज आवाज डोंबिवलीचा आमचे जगदीशजी पाटील सर नक्कीच अशा दिवसामध्ये आपल्या संवेद जोडले जातील, यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार. पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती राकेश. हो, इथे मात्र अपील देखील होत नाहीये कारण की LBW ची विकेट्स नाहीये आणि त्या अनुषंगाने लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. सकाळचं 17 आणि सकाळच्या 17 मध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटला अनुकूल असं वातावरण आहे कारण की संत वारा आणि त्याचबरोबरीनं या निसर्गरम्य वातावरणामध्ये हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे. काल देखील आपण उल्लेख केला, देसाईचं हे क्रीडांगण ऐतिहासिक आहे. अनेक वर्षांपासून या क्रीडांगणावरती अनेक क्रीडा रसिक असतील, अनेक वेगवेगळे खेळ खेळले जातात. हो, इथे मात्र फटका अतिशय सुरेख आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत अमोल. फेकी करतील तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेका धावेसाठी इथे मात्र संघर्ष सुरू आहे मधाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचा मांडरेडी पहिले षटक गोलंदाज राकेश हाताळतोय. जशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय तशाच पद्धतीने गोलंदाजी मधाच्या आतमध्ये केली जात आहे. चांगल्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल. लक्ष्य 36 धावांचं आणि ते टार्गेट देखील सेट केलं गेलंय मधाच्या आतमध्ये. हो, पुन्हा शाडव्या बॅटने ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची होते समाप्ती. क्रिकेट असा खेळ नक्की जिथे मात्र आपण लहान थोर वयाशी कुठली मर्यादा नसते आणि आता मात्र नक्कीच आपण पाहिलं तर क्रिकेटला एक वेगळं वळण, एक वेगळं कलाटणी आली कारण की ISPL सारखी दिग्गज स्पर्धा नक्कीच आपल्या संपूर्ण देशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल येत्या 6 मार्च पासून आणि नक्कीच अनेक तलागाळातील खेळाडूंना तिथे मात्र खेळण्याची संधी देखील उपलब्ध झाली. हो, इथे मात्र फटका अतिशय सुरेख होता. क्षेत्ररक्षक थोडस लेझी पाहायला मिळतात. शॉट कव्हरला हा झेल झाला असता परंतु झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस अनेकदा आपण म्हणत असतो, पकडा काय जिंका मॅच, परंतु इथे मात्र तसं मधाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळालं नाहीये कारण की धावा अगदी कमी बनल्यात.
36 धावांचं माफक असं लक्ष आहे, परंतु इथे मात्र अशा पद्धतीच्या धावा वाचवणं गरजेचं असेल. एक धाव धावफलकावरती जोडली जाते, धावसंख्या धावफलकावरती 5 या धावसंख्येवरती. हो इथे मात्र फटका अतिशय सुरेख आहे, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनून राहतील दर्शक. चेंडू फॉरर होईल, सीमारेषा पार, दणदणीत कणकणीत चौकार. कारण की आज जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळावे अशी आयोजकांची देखील विनंती आहे. जर जास्त विलंब केला तर नक्कीच शेवटचे काही षटक हे कमी करण्यात येतील, यात मात्र शंका नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9 पाहायला मिळत आहे आणि 9च्या सरासरीनेच धावा इथून मात्र बनवायच्यात आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा जरूर बनल्यात आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज गणेश देखील सज्ज होत आहे. नक्कीच मी प्रशंसा करेन आयोजकांची देखील, कारण की पोलादपूर तालुक्यातील संपूर्ण खेळाडूंना इथे मात्र संधी दिली जाते. आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी एकत्रित आणण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. अतिशय मानाची सन्मान अशी पोलादपूर तालुक्याचा मान उंचावेल अशी स्पर्धा नवलाई देवी चषक 2024 हे पर्व पहिलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी असेल, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज गणेश, हो इथे मात्र शॉटअंपूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत होता. हो हो कॉलिंग चुकीची होती दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आणि झेल हातातून सुटला. नक्कीच आपण पाहत असतो अनेकदा. आता मात्र थोडस पावसाचं सावट होतं, पावसाला आले की नक्कीच पोलादपूर तालुक्यामध्ये देखील वळगण लागत असेल, कारण की आमच्या विभागामध्ये ही वळगण लागत असते आणि मल्ल्या नावाचा एक मासा आहे, तो हातातून निसटत असतो. तशा पद्धतीचा हा चेंडू हातातून निसटला. नक्कीच हा झेल घेणं गरजेचं होतं, कारण की 36 धावा माफक असं लक्ष आहे आणि इथे मात्र धावा रोखण्याचं कार्य क्षेत्ररक्षकांना देखील करावं लागेल. हो इथे मात्र फुल टॉस चेंडू होता, बॅट साईडला खेळण्याचा प्रयत्न, बाडाम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये आणि इथे मात्र खराब प्रदर्शन पाहायला मिळते. याचं पंचांनी या ठिकाणी मात्र नक्कीच कुठली धाव नाहीये असं नक्कीच घोषित केला आणि तत्पर नक्कीच हा धाव नसेल पंचांचा इशारा होतो, कारण की हा नक्कीच आपण विचार केला तर डॉट चेंडू आला होता आणि नक्कीच पंचांचा वेगळा निर्णय येतोय. निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये गणेश देखील आक्रमकता दाखवतोय. हो पुन्हा षडव्या बॅटने साईडला खेळण्याचा प्रयत्न, हो वारंवार चुकांवर चुका मधाच्या आतमध्ये खराब प्रदर्शन पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. गोलंदाजी अतिशय सुरेख होते, परंतु गोलंदाजाला साथ ही क्षेत्ररक्षकांनी देखील देणं गरजेचं आहे, कारण की आपण पाहिला मागच्या चेंडूवरती देखील झेल सुटला, त्यावेळेस देखील 1 धाव गेली. इथे मात्र हा चेंडू हातातून निसटला, 2 धावा गेल्या. एकंदरीत 3 धावा अवांतरच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. उर्वरित 3 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने पिच करावे लागतील गोलंदाज गणेशला देखील. हो इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय, पंचांनी विवर घोषित केलाय. नो प्लस बिग हिट षटकार. फायदा घेतला गेला. तब्बल 9+6 अशा 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आता मात्र 18 या आकड्यावरती. अर्धा 9+ आहे तर 19 धावा असतील. 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. हा चेंडू फ्रेट उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हो अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. वाडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू फुवारतोय, सीमारेषा पार, दणदणीत कणकणीत चौकार.
तत्पर मिळेल एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. विजयासाठी अजूनही 13 धावेंची आता मात्र 11 धावेंची आवश्यकता आहे. 11 धावेंची आवश्यकता असेल कारण की भरपूर सारे नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले गेले. स्विंग आला मिस, डॉट चेंडू आता मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. हा चेंडू ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच केला आणि या चेंडूवरती आपण पाहिलं तर कुठलीही धाव आली नाहीये आणि अशा पद्धतीने धावसंख्या धावफलकावरती 25 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे, स्थगित आहे. 11 धावेंची फक्त आवश्यकता. खराब चेंडू आले, 2 नो आले आणि 2 चेंडूवरती षटकार आणि चौकार देखील आला होता. त्या अनुषंगाने आता मात्र मॅच मध्ये थोडासा कमबॅक झाला आहे. ऑप्टिकच्या अगदी बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. धावा कमी होत्या, धावा रोखणं गरजेचं होतं, परंतु अवांतरच्या स्वरूपाने ज्या धावा येतात त्या संजीवनी देण्याचं कार्य जरूर मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला जातो. इथे मात्र फटका अतिशय सुरेख, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच आणि चेंडू फेकून दिला अगदी स्क्रीनच्या समोर. बिग हिट षटकार. सुंदर संगीत, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारो, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना. आणि इथे मात्र मानवंदना दिली जाते या भव्य चौकाराला. चेंडू जाईल सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार आणि विजय देखील संपादित केला मैदानाच्या आतमध्ये. संघ आणि संघाचं नाव आहे श्री विठ्ठल रुक्मिणी रानवडी. या संघाने या ठिकाणी मात्र विजय संपादित केला आणि या ठिकाणी मात्र या मॅचचा हिरो देऊयात. नो डाऊट, ऑल अबाउट, ज्याने नक्कीच आक्रमकता दाखवली आणि नक्कीच तोच ठरला या मॅचचा हिरो. ओन